नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. 292 अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्याची मला आपण संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. मी मागील काळामध्ये आमच्या सरकारने केलेल्या उत्तम कामगिरीला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय. मागील काळामध्ये सरकारने आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र हे सिंचनाखाली येण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने माझा जो मतदारसंघ आहे याच्यामधील नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यातील साखळी उपसा सिंचन योजनेसाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2019 साली सुप्रमा मंजूर झाली होती आणि मागे आमच्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी सर्व्हेसाठी 16/3/2023 ला 89,82,000 इतका निधी मंजूर केला होता आणि सर्वे ही जवळजवळ पूर्ण झालेला आहे. माझी आपणाला विनंती आहे अध्यक्ष महोदय, कारण ज्यावेळेस सरकार इतकं वेगाने काम करत आहे म्हणजे आता महाराष्ट्र थांबणार नाही, गती पकडलेली आहे, ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तितकेच तात्परतेने हे प्रस्ताव पुढे दाखल करावेत म्हणजे आम्हाला जे काही सरकारकडनं आमची अपेक्षा आहे ती पूर्ण होईल. मधल्या काळामध्ये मागील वर्षी जवळजवळ आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 नवीन MIDC प्रस्तावित झाल्या होत्या. त्यातली अध्यक्ष महोदय एक आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे बेलवंडी फार्म म्हणून एक जी शेती महामंडळाची जागा होती ही कॅबिनेटने मंजुरी देऊन आता ती उद्योग खात्याला वर्ग झालेली आहे. माझी अध्यक्ष महोदय आपणामार्फत सरकारला विनंती असणार आहे की ही जी जागा आहे ही अजूनही HPCच्या मीटिंगसाठी पेंडिंग आहे. HPCने मीटिंग घेऊन ही जागा तात्काळ वर्ग करून त्याच्यावरती MIDCचं काम सुरू होणं अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. अनेक चांगल्या योजना ह्या मागच्या सरकारने आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अंगणवाडी विकासासाठी अंगणवाडीच्या काही इमारती बांधल्या गेल्या आणि तिथे अंगणवाडीला वेगवेगळ्या सुखसोयी दिल्या गेलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय काम चांगलं जरी होत असेल तरी या समाजामध्ये अशा काही प्रवृत्ती आहेत ज्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी काळिंबा लागतो. एक दुर्दैवी घटना माझ्या मतदारसंघामध्ये चिचोंडे पाटील या नगर तालुक्यातील एका गावामध्ये झाली होती. आमची एक अंगणवाडी सेविका एक भगिनी होती 32 वर्षाची, उमाताई महेश पवार असं त्या भगिनीचं नाव होतं. तिच्यावरती अध्यक्ष महोदय अत्याचार झाले आणि ती काही बेपत्ताही काही काळ होती आणि नंतर तिचा खून सुद्धा झाला. म्हणजे प्रशासन म्हणा किंवा अधिकारी खूप सक्षमपणे काम करत होते. काही तासामध्ये त्या ठिकाणी DYSP SP पोहोचले आणि त्यांनी तात्काळ त्याचा तपास लावला. पण अशा प्रवृत्तींना अध्यक्ष महोदय आळा घालण्यासाठी ही घटना घडण्याचं मूळ कारण असं होतं की हे एक विद्यार्थ्याच्याच पालकांनी हा अत्याचार त्या आमच्या भगिनीवरती केला. त्यामुळे या भगिनीला खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचा असेल, आपण तिचा जीव वाचू शकलो नाही तर ही केस फास्ट ट्रॅक वरती कशी चालू शकेल याच्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आणि ज्या काही अंगणवाडी थोड्याशा लांब असतात तिथे विद्यार्थ्यांचं आणि ह्या सेविकांचं त्या ठिकाणी संरक्षण होण्यासाठी जर लांब असतील तर CCTV वगैरे काही आपण लावू शकतो, नेट कनेक्टिव्हिटी देऊ शकतो का, तसा एक प्रयत्न केला पाहिजे. अशीच एक घटना अध्यक्ष महोदय आमच्या नगर तालुक्यातील रुई 36 गावामध्ये गेल्या 20 दिवसापासून घडते. म्हणजे एक गांधी कुटुंब आहे, त्यांचं क्षेत्र आणि त्या क्षेत्रावरती काही ठराविक समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते त्या क्षेत्रातनं बाहेर पडत नाहीयेत. आणि कुठेही कोणी जाब विचारायला गेलं तर अॅट्रॉसिटीची त्या ठिकाणी त्यांना धमकी दिली जाते. कारण कायदा हा आपण लोकांना संरक्षण करण्यासाठी देतो, पण हा संरक्षणाचा कायदा म्हणजे कायद्याचा दुरुपयोग केला जातो अध्यक्ष महोदय. त्यामुळे अशा घटना जर होत असतील, आता उद्या जर हे लँड ग्रॅबिंग चालू झालेलं आहे, हे कसं थांबू शकतो याच्यासाठी अध्यक्ष महोदय आपण खरं तर नक्कीच प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मगाशी एक धर्मावरती बोललं गेलं. आमच्या श्रीगोंदा तालुक्याचे संत शेख मोहम्मद महाराज हे तुकाराम महाराजांचे समकालीन संत आहेत आणि हे धर्माने मुस्लिम होते, पण हे तुकाराम महाराजांचे समकालीन असल्यामुळे हे पांडुरंगाचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी नक्कीच या समाजाला, या संपूर्ण आपल्या पिढीला एक धर्माचं त्या ठिकाणी सलोखा कसा राहील हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आमचा श्रीगोंदा तालुका हा पर्यटनामध्ये येतो. त्या संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराच्या विकासासाठी जर सरकारच्या माध्यमातून काही आपण निधी देऊ शकलो तर नक्कीच तो फायद्याचा असेल. अध्यक्ष महोदय आमच्याकडे अनेक PSC सेंटर्स आमच्या मतदारसंघामध्ये मागच्या एकच मिनिटं घेतो अध्यक्ष महोदय, काही PSC सेंटर सुरू झालेत पण त्या ठिकाणी पदनिर्मिती न झाल्यामुळे आपल्याला तिकडे त्या ठिकाणी ते सेंटर्स चालू करता येत नाहीत. तर अशीच एक बाब आपल्या निदर्शनास आणून देतो. 2014 साली विधिमंडळाने एक कायदा पारित केला होता. त्याच्यामध्ये होमिओपॅथी किंवा मेडिकल फॅटर्निटीमध्ये वेगळे जे काही शिक्षण प्राप्त केलेले
जी काही ग्रस्त असतील आणि यांना उद्या जर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांना CCMP अशी एक कोर्स 1 वर्षाचा कोर्स करावा लागतो आणि हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन होतं. पण मेडिकल काउन्सिलकडनं हे रजिस्ट्रेशन अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. तेव्हा असे अनेक काही डॉक्टर्स आहेत की जे हे काम करण्यासाठी इच्छुक आहेत. उद्या या शासकीय प्रणालीमध्ये येऊन ते हे छोटे मोठे PSC सेंटर्स जे आज लोकांमुळे किंवा पदाधिकाऱ्यांमुळे रिक्त आहेत, या जागा अध्यक्ष महोदय आपण भरू शकतो. तर याची शासनाने दखल घ्यावी अशी विनंती आपला मार्फत अध्यक्ष महोदय मी करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य चंद्रकांत